Hello everyone. In today's lecture we are going to discuss about electrolytic cell in detail. Definition आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केली होती तरीसुद्धा मी पुन्हा एकदा डिस्कस करते. इट इज अ सेल इन विच नॉन स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन्स आर फोर्स्ड to occur by passing a direct current from an external source into the solution is called electrolytic cell. हा असा सेल असतो की ज्याच्यामध्ये नॉन स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन्स घडवून आणल्या जातात. नॉन स्पॉन्टॅनियसचा अर्थ लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला होता की अशा रिॲक्शनच्या स्वतःहून होत नाहीत. अशा रिॲक्शन्सना घडवून आणण्यासाठी आपल्याला एक्सटर्नली इलेक्ट्रिक करंट पास करावा लागतो. द प्रोसेस विच ऑकर्स इन इलेक्ट्रोलायटिक सेल इज कॉल्ड इलेक्ट्रोलिसिस. जी प्रोसेस इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये घडते त्याला आपण इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतो. तर इलेक्ट्रोलायसिसचा अर्थ काय? लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. आपण एका सबस्टन्सला ब्रेकडाऊन करणार आहोत बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट. सो इलेक्ट्रोलिसिस इज a process in which an electric current is used to bring about chemical reactions. केमिकल रिॲक्शन्स घडवून आणण्यासाठी इलेक्ट्रिक करंटचा वापर केला जातो एक्सटर्नल सोर्समधून आणि त्याला इलेक्ट्रोलिसिस असं म्हटलं जातं. आणखीन एक डेफिनेशन आहे, अ प्रोसेस इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोलिसिस. Next, electrolytic cell consists of a container in which electrolyte is placed. Two electrodes are immersed in a electrolyte and connected to a source of direct current. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये ऑब्वियसली आपल्याला आता रिॲक्शन घडवून आणायचे असतील तर एखाद्या कंटेनरची गरज पडणार. ते कंटेनर आपण कोणत्याही मटेरियलचं घेऊ शकत नाही, तर असं कंटेनर घ्यावं लागतं की जे इलेक्ट्रोलाइटशी रिॲक्ट करणार नाही. तर जनरली ग्लासचे कंटेनर्स आपण ॲज फॉर इलेक्ट्रोलिसिस यूज करू शकतो. आपण आयर्न किंवा इतर कोणत्या मेटलचं जर कंटेनर घेतलं तर ते कदाचित आपल्या इलेक्ट्रोलाइटशी ज्याच्या थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी पास करणार आहोत त्याच्याशी रिॲक्ट करू शकेल. आणि तसं आपल्याला व्हायचं नसेल तर आपण एखादं असं मटेरियल पासून बनलेलं कंटेनर घेतलं पाहिजे की जे नॉन रिॲक्टिव्ह असतं. सो जनरली ग्लास इज यूज्ड. नेक्स्ट, टू इलेक्ट्रोड्स आर इमर्स्ड इन टू द इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे ज्याच्या थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी पास करणार आहोत तो सबस्टन्स. And those electrodes which are immersed into the electrolyte, those are connected to a source of direct current. आपण बॅटरीला कनेक्ट करणार आहोत. हिअर वी आर गोइंग टू डिस्कस इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. फर्स्ट एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. डायग्राम इज गिवन ओव्हर हिअर. डायग्राममध्ये दिसते की एक कंटेनर आहे. कंटेनरमध्ये आपण मोल्टन NaCl म्हणजेच फ्यूज्ड NaCl घेतलेला आहे. दोन इलेक्ट्रोड्स आपण डीप केलेले आहेत. एक आहे कार्बन ॲनोड जो पॉझिटिव्हली चार्ज आहे, कार्बन कॅथोड नेगेटिव्हली चार्ज आहे. हे दोन्ही इलेक्ट्रोड कंडक्टिंग वायर थ्रू एका बॅटरीला कनेक्ट केलेले आहेत. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला इलेक्ट्रोड जोडलेला आहे तो ॲनोड म्हणून काम करणार आणि बॅटरीच्या नेगेटिव्ह टर्मिनलला जो इलेक्ट्रोड आपण जोडलेला आहे तो कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. तर हे आहे सेटअप आपल्या इलेक्ट्रोलिसिससाठी मोल्टन NaClच्या. तर NaCl आपण जेव्हा मेल्ट करतो, मेल्ट करायचा याचा अर्थ काय? NaCl घ्यायचा आणि त्याला हीट करायचं सो दॅट इट विल गेट मेल्ट. आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वॉटरचा यूज करायचा नाही आहे. जस्ट वी आर गोइंग टू मेल्ट NaCl अँड take it into the container. Now the construction is again given over here. It consists of a container. आपल्याला हे इलेक्ट्रोलिसिससाठी काय काय लागतं ते दिलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर इन विच फ्यूज्ड NaCl is placed. फ्यूज्ड म्हणजे मोल्टन. टू ग्राफाइट इलेक्ट्रोड्स, those are made up of carbon. Those electrodes are immersed in it. NaCl मध्ये आपण डीप केलेले इलेक्ट्रोड्स. दे आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर्स टू अ सोर्स ऑफ डायरेक्ट करंट. आपण बॅटरीला वायर्स थ्रू इलेक्ट्रोड्स कनेक्ट केलेले आहेत. ओके, नाउ व्हॉट इज गोइंग टू हॅपन ॲक्च्युली ओव्हर हिअर? सी, रिॲक्शन्स विच आर ऑकरिंग इन टू द सेल आर फर्स्ट ॲट ॲनोड. ॲनोडजवळ कुठली रिॲक्शन होणार आहे? सगळ्यांना माहिती आहे की ॲनोड इज अ टर्मिनल ॲट विच ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. सो ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन इज गोइंग टू हॅपन. ॲनोड इथं पॉझिटिव्हली चार्ज आहे, आपण बघितलं होतं. तर इथं पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे कोणते आयन्स फ्लो होणार आहेत? आता इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की मोल्टन NaCl मध्ये Na+ आणि Cl- असे दोन्ही प्रकारचे आयन्स असंख्य प्रमाणामध्ये त्या मोल्टन मासमध्ये प्रेझेंट असणार आहेत. जे नेगेटिव्हली चार्ज आयन्स असणार ते पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे ट्रॅव्हल करणार आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन्स नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे ट्रॅव्हल करणार. Cl- आर गोइंग टू ट्रॅव्हल टुवर्ड्स पॉझिटिव्हली चार्ज ॲनोड. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन? Cl- loses electrons and they are get converted into atoms. Two Cl- ions loses 2 electron each and every Cl- converted into Cl chlorine atom. It is shown over here.
क्लोरीन ॲटम्स कंबाईन होऊन Cl2 गॅस मॉलिक्युल्स तयार होतात. ह्या दोन काय आहेत, ॲनोडजवळ घडणाऱ्या रिॲक्शन आहेत. पहिल्यांदा Cl मायनसचं कन्व्हर्जन Cl ॲटममध्ये होतं आणि क्लोरीन ॲटम्स एकत्र येऊन Cl2 गॅस बनतो. तर इथे आपल्याला नेट सेल ऑक्सिडेशनची रिॲक्शन लिहायची असेल, म्हणजे नेट ओव्हरऑल ऑक्सिडेशनची रिॲक्शन जी ॲनोडजवळ घडणार आहे, तर आपल्याला ॲरोच्या ऑपोजिट साईडच्या ज्या सेम गोष्टी असतील त्या कॅन्सल कराव्या लागतील. सो Cl आणि या बाजूचा Cl कॅन्सल होणार. जे शिल्लक राहिलेले आहेत ॲरोच्या लेफ्ट हँड साईडच्या गोष्टी लेफ्ट हँडला, राईट हँड साईडच्या शिल्लक राहिलेल्या गोष्टी राईट हँडला. सो लेफ्ट हँड साईडला 2Cl मायनस, राईट हँड साईडला काय शिल्लक राहणार बघा, Cl2 आणि इलेक्ट्रॉन्स खाली येणार. सो ही आपली ॲक्च्युअल रिॲक्शन आहे जी ॲनोडजवळ घडते आहे. दोन रिॲक्शनचं कॉम्बिनेशन आहे ते. ओके, नाव द इलेक्ट्रॉन्स विच आर लॉस्ट बाय द क्लोरीन, व्हॉट हॅपन्स टू देम. हे जे इलेक्ट्रॉन इथं लूज केले जातात, ॲक्च्युली रिॲक्शन इथे होते या सरफेसवर. Cl मायनस या कार्बनकडे जो पॉझिटिव्हली चार्ज आहे तिकडे ट्रॅव्हल करणार, तिथं त्यांचं ऑक्सिडेशन होणार, ते इलेक्ट्रॉन्स लूज करणार आणि हे इलेक्ट्रॉन्स बॅटरी थ्रू काय केले जातात, सक केले जातात आणि ते इलेक्ट्रॉन बॅटरी थ्रू ट्रॅव्हल करत काय केले जातात, पुश केले जातात पुन्हा कॅथोडकडे. कॅथोडचं निगेटिव्हली चार्ज होणार आहे. सो इलेक्ट्रॉन्स सक केले जातात आणि इकडे पुश केले जातात. सो बॅटरी इज गोइंग टू ॲक्ट लाईक अ पंप. नाव व्हॉट इज गोइंग टू हॅपन ओव्हर हिअर. हे जे इलेक्ट्रॉन्स इथे आलेले आहेत, सोडियम आयन्स जे आहेत Na+ आयन्स, दे ट्रॅव्हल टुवर्ड्स दीज नेगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स, दे टेक दोज इलेक्ट्रॉन, दे गेन दोज इलेक्ट्रॉन अँड गेट रिड्यूस्ड ॲट दिस कॅथोड. सो इथं मी फ्युज्ड Na म्हणजेच काय, मोल्टन Na जो डिपॉझिट झालेला आहे इलेक्ट्रोडवर तो दाखवलेला आहे. ठीक आहे. सो इथं आपल्याकडे रिॲक्शन काय होणार आहे बघा, ॲट कॅथोड रिडक्शन हाफ रिॲक्शन इज गोइंग टू हॅपन. नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड असणार आहे आणि इथं 2 Na+ आयन्स, दे आर गोइंग टू गेन 2 इलेक्ट्रॉन. जर इथं एकच Cl मायनस दाखवला असता तर एक इलेक्ट्रॉन लूज केला असता, क्लोरीन ॲटम क्रिएट झाला असता. पण ॲक्च्युली क्लोरीन ॲटॉमिक फॉर्ममध्ये राहत नाही. क्लोरीन हा मॉलिक्युलर फॉर्ममध्ये नेहमी कंबाईन होण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे 2Cl मायनस गेट्स कन्वर्टेड इंटू Cl2 बाय द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन अशी रिॲक्शन दाखवलेली आहे. आणि हे 2 इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी 2 Na+ आयन्स कॅथोडकडे काय होतात, ट्रॅव्हल करतात. ते 2 इलेक्ट्रॉन प्रत्येक Na+ आयन्स कॅच करतात आणि ते कन्वर्ट होतात सोडियम ॲटममध्ये. सो ट्वाईस ऑफ Na हे जे दाखवलेलं आहे ॲक्च्युली इथं लिक्विड असायला हवं होतं. सोडियम लिक्विड स्टेटमध्ये इथे काय होत असतो, ह्या इलेक्ट्रोडच्या अराउंड काय होतं, डिपॉझिट होत असतो. सो हे झालं आपलं मोल्टन NaClचं इलेक्ट्रोलिसिस. दिस इज ॲनोड हाफ इक्वेशन, दिस इज कॅथोड हाफ इक्वेशन. दॅट मीन्स ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन अँड रिडक्शन हाफ इक्वेशन. ह्या दोघांना कंबाईन केल्यानंतर आपल्याला नेट जी रिॲक्शन घडणार आहे सेलमध्ये ती दिसणार. सो ह्या दोन इक्वेशन्सना मी ॲड करते आहे. आता जेव्हा आपण ॲड करणार त्यावेळेला ॲरोच्या अपोजिट साईडच्या सेम गोष्टी कॅन्सल होणार. काय काय कॅन्सल होणार, तर इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होणार जे सेम नंबर ऑफ आहेत, बाकी सगळ्या गोष्टी ॲज इट इज. सो 2Cl मायनस शिल्लक राहणार, 2 Na+ शिल्लक राहणार, गिव्ज Cl2 ट्वाईस Na. ही रिॲक्शन ॲक्च्युली सेलमध्ये घडती आहे. सो दिस इज आवर नेट सेल रिॲक्शन वी हॅव टेकन बाय युझिंग दीज 2 हाफ इक्वेशन्स which we have created by using these 2 half equations. Now results of electrolysis of NaCl. काय होणार आहे बघा, पेल ग्रीन कलरचा क्लोरीन गॅस आपल्याला ॲनोड जवळ निघताना दिसणार आणि मोल्टन सिल्वरी व्हाईट कलरचा जो सोडियम आहे, सिल्वरी व्हाईट कलर असतो, दॅट इज फॉर्म्ड ॲट कॅथोड. इथं आपल्याला बघायला मिळत असेल ग्रीन कलरचे बुडबुडे जे दाखवलेले आहेत ते क्लोरीन गॅस आहे जो ॲनोड जवळ काय होतोय, निघतोय. आणि सोडियम जो आहे तो सिल्वरी व्हाईट कलरचा आहे. तर इथं सिल्वरी व्हाईट कलर नाही दाखवलेला आहे, पण समजण्यासाठी आपण थोडंसं ऑरेंज कलरनी इथं इलेक्ट्रोडच्या अराउंड दाखवलेला आहे की तो मोल्टन मास जे आहे सोडियमचं ते कॅथोडवर डिपॉझिट व्हायला स्टार्ट होतात. हे 2 ऑब्झर्वेशन्स आहेत. सो रिझल्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिसमध्ये ते आपण लिहू शकतो. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू रिमेंबर इज दॅट when ionic compound is electrolyzed, a metal is formed at negative electrode and a non-metal is at positive electrode. कुठल्याही मोल्टन आपल्याला आयोनिक कंपाऊंडचं जर इलेक्ट्रोलिसिस झालेलं आहे असं सांगितलं असेल तर त्याच्यामधला जो मेटल आयन असतो, जो पॉझिटिव्हली चार्ज आयन असतो, तो नेगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे जातो आणि तिथे तो जमा होतो, त्याचं तिथं रिडक्शन होतं. आणि जो नेगेटिव्हली चार्ज आयन असतो, जो जनरली नॉन मेटल आयन असतो, तो पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे ट्रॅव्हल करतो आणि तिथे त्याचं ऑक्सिडेशन होतं. आय होप यू आर क्लिअर विथ द कॉन्सेप्ट इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. Tomorrow's lecture, in next lecture we are going to discuss about electrolysis of aqueous NaCl. The results are not same as that of molten NaCl. Results सेम असणार नाही आहेत आणि त्यामुळं तो भाग ही इम्पॉर्टंट आहे. स्टे ट्यून विथ द इलेक्ट्रोकेमिस्ट्री लेक्चर्स. थँक्यू व्हेरी मच.